सर्वसमर्थ जिवंत देवाचे मी मनापासून आभार मानतो, त्याची उपकार स्तुती आणि धन्यवाद करतो। आज आपल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो आमच्या प्रत्येकाची पर्वा करत, प्रत्येकाची तो काळजी घेत आहे, प्रत्येकाच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तो राज्य करू इच्छितो आणि म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे नम्रतेने येणं फार महत्वाचं आहे। प्रियानो, मला सांगू की इस्रायल लोकांचा प्रवास या ठिकाणी संपलेला आहे, डोंगर चढून झालेला आहे। आता ते डोंगर माथ्यावर आलेले आहेत, मंदिराच्या अतिशय जवळ आलेले आणि मला तुम्हाला सांगायचं की या डोंगर चढत असताना अनेक प्रकारचा थकवा त्यांना आलेला आहे, त्रास त्यांना झालेला आहे आणि संकटांना त्यांनी तोंड दिलेले आहे। प्रत्येक वेळेस मात्र देवाच्या साहाय्याने त्यांनी त्याच्यावर विजय मिळवला आणि माघारी न फिरता तसेच पुढे पुढे जात आता ते डोंगर माथ्यावर आले। मला तुम्हाला सांगायचं की 132 स्तोत्र, 133 आणि 134 ही तिन्ही स्तोत्र डोंगर माथ्यावरची स्तोत्र आहे। 132 स्तोत्र हे या जे त्यांचं दास्यगृह आहे किंवा दास्यत्वातून बाहेर आल्यानंतरचं स्तोत्र नाही, तर आधीच दुसरे शमूएल याचा 7व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस अभिनादाबाच्या घरातून दावीद कोष आणतो आणि ते कोष ज्यावेळेस दावीदपुरात येतो त्यावेळेस हे सुंदरसं स्तोत्र त्याने त्यावेळेस लिहिले। परंतु आजच्या या प्रसंगाला ते अनुरूप असल्या कारणाने डोंगर माथ्यावर ज्यावेळेस ते चढून येतात त्यावेळेस जयघोष करणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून त्या स्तोत्राची पुन्हा एकदा ते आठवण करतात। प्रियानो, मला सांगू द्या की 132 आणि 33 आणि 34 स्तोत्र ही जयघोषाची स्तोत्र आहे, आनंदाची स्तोत्र आहे आणि या ठिकाणी परमेश्वराने आमच्यासाठी काय काय केलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक गोष्टीवर देवाच्या साहाय्याने कसा विजय मिळवला आणि आज आता आम्ही देवाच्या समोर। थकवा सर्व निघून गेलेला आहे, या लोकांचा थकवा निघून गेला, प्रवास करून डोंगर चढून त्रास सहन करून अनेक अडखळण त्यांच्या जीवनामध्ये आले, त्याच्यावर मात करून ते कसे बसे देवाच्या साहाय्याने ते डोंगर चढून गेले। आता मात्र ते डोंगर माथ्यावर आलेले आहेत आणि आता त्यांना थोडंसं हायसं वाटत। मला समजाय की अनेक लोक थकतात आणि माघारी जातात, मनुष्य स्वभावच आहे, तो थकतो। परंतु अशी एक गोष्ट पवित्र आत्मा आम्हाला शक्ती पुरवतो की आम्हाला तो नवी शक्ती देतो आणि आम्हाला देवाच्या जवळ जाण्यासाठी मदत करतो। मला तुम्हाला सांगताय की अनेक लोक या प्रवासामध्ये थकून जातात आणि मग त्यांना असं वाटतं की माघारी जावं, परंतु मला सांगताय की जे विश्वासणारे लोक आहेत, देवाचे लोक आहेत, या सर्व गोष्टीवर मात करून देवाच्या साहाय्याने त्याच्यावर विजय मिळवून ते देवाच्या आसनाजवळ किंवा देवाच्या मंदिरामध्ये ते जातात। प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की स्तोत्र अतिशय महत्वाचं आहे। यामध्ये अनेक गोष्टींचं वर्णन दाविदाने केलेलं आहे आणि त्या गोष्टी ज्यावेळेस आम्हाला आठवतात त्यावेळेस देव आम्हाला कसा विजय देतो हे आमच्या लक्षात येतं। प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस देवाचा कोष या अभिनादाबाच्या घरामध्ये होता त्यावेळेस दाविदाला एक कळलं, 20 वर्ष अभिनादाबाच्या घरात होता, 3 महिने ओबेद अदोमच्या घरामध्ये होता आणि आता दाविदाला वाटत आहे की कोष आता दावीदपुरात यावा। महत्वाची गोष्ट की दाविदाची नम्रता, त्याची लीनता, इतकंच नाही तर त्याचं समर्पण, देवाचा आवाज ऐकण्याची प्रवृत्ती, देवावर अवलंबून राहणं, याच्यामुळे परमेश्वर म्हणतो की मी सियोन निवडलेला आहे। हालेलुया, सियोनाला मी निवडलेलं आहे। दाविदाची फेवर, दाविदावर देवाची फेवर असल्या कारणाने, देवाची मर्जी असल्या कारणाने आणि परमेश्वर त्याच्याशी मैत्री करत आहे, त्याच्या सहवासात तो राहू इच्छितो आणि म्हणून या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट सांगितली। दुसरी महत्वाची गोष्ट 4 आणि 5व्या वचनामध्ये की दावीद राजा म्हणतो की जोपर्यंत देवाचा कोष मी आणत नाही तोपर्यंत माझ्या डोळ्याला झोप लागणार नाही आणि माझ्या अंथरुणावर मी जाणार नाही। तर अशा प्रकारची अनभाग तो करतो। म्हणजे याचाच अर्थ की सर्व गोष्टीपेक्षा महत्वाची गोष्ट आहे की देवच मला पाहिजे, देवाचा सहवास मला माझ्यासाठी सर्वात जास्त प्रिय। म्हणून आज जे शीर्षक तुम्हाला सांगितलेलं आहे की परमेश्वराला त्याच्या उच्च स्थानावर किंवा त्याच्यासाठी योग्य अशी जागा तयार करा। प्रियानो, एक गोष्ट मला सांगायची वाटते की देव दगडाच्या विटाच्या मंदिरामध्ये राहत नाही, तर तो आमच्या अंतःकरणामध्ये राहतो आणि अंतःकरणाची जागा
तुम्हाला आणि मला साफसूफ करायची, कारण देव त्या ठिकाणी विराजमान होतो. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी पाहतो की हे जे 132 स्तोत्र आहे त्याच्यामध्ये शिंगाविषयी सांगितलेलं आहे, सिंहासनाविषयी सांगितलेलं आहे, त्यानंतर देवाच्या कोशाविषयी सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी या मला सांगू द्या की जो काही बंदिवास आहे त्या बंदिवासाच्या पूर्वी घडले आणि त्याची आठवण पुन्हा हे लोक करतात. ज्याप्रमाणे दाविदाने दाविदपुरानंतर जयघोष केला, नाचला, त्याप्रमाणे आज ही नाचायची वेळ आहे, आनंद करण्याची वेळ आहे, जयघोष करण्याची वेळ आहे. तर एवढा मोठा डोंगर त्यांनी पार केला, एवढी मोठमोठी संकट, इतकी मोठमोठी अडखळणं, इतक्या मोठमोठ्या विरोध त्यांनी सहन केला. कौटुंबिक समस्या, सामाजिक समस्या, व्यक्तिगत समस्या यावर त्यांनी विजय मिळवला आणि जो विश्वास आहे तो मात्र त्यांनी धरून ठेवलेला आहे. आणि म्हणून आता हे जयघोषाचं स्तोत्र ते पुन्हा एकदा गात आहे, त्याची आठवण ते करत आहे. आणि म्हणून या प्रसंगाला अनुरूप असं हे स्तोत्र असल्या कारणाने या उत्क्रमण स्तोत्रामध्ये त्याची नोंद करण्यात आलेली आहे. ते उत्क्रमण स्तोत्रामध्ये ते घेतलेलं आहे. आणि म्हणून यावेळेस आम्ही देवाचा धन्यवाद करावा, त्याची स्तुती आणि आराधना करावी. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, सर्वात महत्वाची गोष्ट आहे की देव या लोकांमध्ये राहू इच्छितो. आलेले आम्ही तर देवाची अपेक्षा करतो, पण त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा देव करतो की मी माझ्या लोकांमध्ये राहावं, मी माझ्या लोकांच्या मध्ये असा. अनेक लोकांना वाटतं की एखादी चर्चची बिल्डिंग बांधली किंवा एखादं बांधकाम केलं म्हणजे आपण कृतकृत्य झालो. परंतु देव या बांधकामापेक्षा हे बांधकाम करताना किंवा मंदिराच्या आतमध्ये ज्या जबाबदाऱ्या विश्वासणाऱ्या लोकांना दिलेल्या आहेत त्या चोखपणे पाळणं यामध्ये देवाचा आनंद. हालेलुया. लक्षात ठेवा, पुन्हा एकदा, अनेक लोकांना वाटतं की फार सुंदर बिल्डिंग बांधलेली आहे, देवासाठी चर्च बांधलेला आहे, एक मोठं बांधकाम केलेलं आहे आणि ते सेलिब्रेशन करतात. ते सेलिब्रेशन त्यांच्यासाठी चांगलं आहे, पण त्याच्यापेक्षा चांगलं ही गोष्ट आहे की जी जबाबदारी देवाने मला मंदिरात दिलेली आहे, जे काम देवाने मला सांगितलेलं आहे, जी जबाबदारी देवाने मला दिलेली आहे, ती तोचपणे ज्यावेळेस मी पार पाडतो याच्यात देवाला जास्त आनंद. आणि म्हणून म्हणतो सर की देव हाताने बांधलेल्या मंदिरामध्ये राहत नाही. 24व्या स्तोत्राच्या 3ऱ्या वचनात सांगितलं की परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल. सियोन डोंगर, परमेश्वराचा गिरी, परमेश्वराचा डोंगर, त्याच्यावर कोण चढेल? ज्याचं अंतःकरण शुद्ध. नाही तर म्हटलं असतं की एखादा इंजिनियर चढेल, परंतु मग बांधकाम करणारा व्यक्ती वर चढतो असं नाही. परंतु मला सांगू द्या की ज्याचा अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचे हात पवित्र आहे, तोच डोंगरावर चढू शकतो. म्हणजे देव कशाला महत्व देतो लक्षात. बांधकाम करणाऱ्याला, त्या आर्किटेक्चरला किंवा त्या इंजिनियरला किंवा त्या ठिकाणी जे काही लोक जे ज्या पद्धतीचा प्लॅन त्यांनी केलेला त्या प्लॅनला देव महत्व देत नाही, परंतु जी जबाबदारी लोक पार पाडतात, जे काम लोक देव करतात देवासाठी, देव त्याची प्रशंसा. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला सांगू द्या 132व्या स्तोत्रात जर मी वाचलं की देवाच्या भक्तांची प्रशंसा हो. हालेलुया. कारण ते विश्वासू आहे, ते आपलं काम व्यवस्थित रीतीने पार पडतात, आपलं काम ते चोखपणे करतात, यावर देवाचं लक्ष आहे. आणि म्हणून मला सांगू द्या की परमेश्वर जो ज्याला महत्व देतो ते बांधकामाला नाही तर आमच्या जीवनाला महत्व देतो, आपल्या स्वभावाला महत्व देतो, ज्या जबाबदाऱ्या आमच्या आहेत त्याला तो महत्व देतो. आणि म्हणून त्याकडे आम्ही लक्ष देणं फार गरजेचं. हे लोक मंदिराच्या जवळपास पोहोचलेले. हालेलुया. तर बायबल सांगतं की परमेश्वराच्या अंगणाला तुडवत जाऊ नका. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या मंदिराला जातो त्यावेळेस बऱ्याच वेळेला देवाचं महत्व त्याला आम्ही देत नाही, देवाची जागा आम्ही त्याला देत नाही, देवाची योग्यता त्याला आम्ही देत नाही. आणि म्हणून त्याने प्रकारे एक प्रकारचा गर्विष्ठपणा आमचा. अनेक वेळा लोक आपल्या जीवनामध्ये आणि पैशाला महत्व देतात, आपल्या हृदयामध्ये पैशाला महत्व देतात, त्यानंतर मान सन्मानाला महत्व देतात, त्यानंतर मला सांगू की मनुष्याला महत्व देतात, कधी कधी स्वतःला महत्व देतात, युगोला कधी कधी महत्व देतात.
आणि म्हणून ही अंतःकरणाची जागा नीटशी तयार होत नाही जिथं देवाला विराजमान व्हायचं. तर मला तुम्हाला सांगतोय की प्रथम देवासमोर दाविदासारखं नम्र होणं फार गरजेचं. आणि आपल्या अंतःकरणामध्ये जर देवापेक्षा जास्त महत्वाचं काही असेल तर त्याला आम्ही दुय्यम स्थान दिलं पाहिजे किंवा त्याला देवाचं स्थान आम्ही देता कामा नये. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वराला योग्य असं स्थान द्या. हालेलुया. परमेश्वराला योग्य स्थान द्या. अनेक लोक देवाचा धावा करतात, देवाचं नाव घेतात, पण गरजेपुरतं. पण तू मला सांगू द्या की आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक हा सेनाधीश परमेश्वर, तो येऊ आणि आम्ही त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं. प्रियांनो, देवाला योग्य स्थान देणं म्हणजे आपल्या अंतःकरणाच्या केंद्रस्थानी येशू ख्रिस्ताला बसव, देवाला बसव. हालेलुया. आमच्या जीवनाच्या महत्वाच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये देवाला स्थान देणं म्हणजे देवाला योग्य जागा दिल्यासारखं. अनेक वेळा आम्ही कशाला तरी महत्व देतो आणि देवाचं स्थान कोणीतरी घेतं. पुन्हाही सांगतो, कदाचित मी स्वतः त्याच्यामध्ये विराजमान नाही का. नारायण टिळक म्हणतात, म्या ह्या पिशाच्याने. तर मला तुम्हाला सांगू द्या की हा जो मी आहे तो अंतःकरणात बसले असतो. कधी कधी गर्व अंतःकरणामध्ये बसले असतो. कधी कधी मला सांगू द्या की इगो अंतःकरणामध्ये बसले असतो. मान सन्मानाने ती कुठेतरी जागा घेतलेली असते आणि म्हणून देवासाठी योग्य जागा आम्ही देऊ शकत नाही. तर मला तुम्हाला सांगू द्या की उपासकांनो, आम्ही सर्वजण देवाचे उपासक आहोत. एक लीन आणि नम्र अंतःकरणाने आम्हाला देवाच्या पायाजवळ बसून त्याची उपासना करायची, त्याचं श्रेय आम्ही त्याला द्यायचं. दावीद म्हणतो एका ठिकाणी, परमेश्वराला त्याच्या पराक्रमी नावाचं श्रेय द्या. आणि म्हणून देवाचं महत्व देवालाच दिलं पाहिजे. त्या इतर कोणी ते महत्व घेऊ नये, ते देवालाच देणं म्हणजे देवासाठी योग्य जागा आपण तयार. मला एक गोष्ट सांगायची वाटते की इस्रायल लोकांना ज्यावेळेस ते प्रवासात होते रानामध्ये, त्यावेळेस त्यांच्या पुढे कोश चालत होता. कोश, मला सांगू द्या की यार्देन नदीसारखी दुथडी वाहणारी नदी त्यांना आड आली, परंतु कोशामुळे याजकांनी जो कोश खांद्यावर घेतला, त्या कोशामुळे आणि नदी सुद्धा दुभंग झालेली आहे. अनेक मोठमोठे प्रश्न या नदीसारखे आम्हाला भेडसावतात, परंतु ज्यावेळेस आम्ही देवाला योग्य स्थान आमच्या जीवनामध्ये देतो, म्हणजे कोश असतो, आम्ही देवाला योग्य स्थान आम्ही त्याला देतो, त्याचं महत्व आम्ही समजावून घेतो, त्यावेळेस या नदीसारख्या दुथडी वाहणाऱ्या नदीसारख्या समस्या सुद्धा देव तू भागून टाक. देव या समस्या नाही तशा करतो. आणि म्हणून मला सांगू द्या की देवाला योग्य स्थान आम्ही द्यावं म्हणजे अंतःकरणाच्या केंद्रस्थानी देवाला बसवं. इतकंच नाही तर आमच्या बरोबर कोश आहे याचं भान आम्हाला असलं पाहिजे. देवाचा कोश माझ्या बरोबर आहे आणि तो कोश ज्यावेळेस आमच्या समोर चालतो त्यावेळेस आम्हाला विजय प्राप्त. जर कोश नसेल तर विजय नाही, आणि मिळाला तरी त्याच्यातला आनंद मिळत नाही. तर मला सांगू द्या की ज्यावेळेस आमच्या समोर देवाचा कोश चालतो आणि मेघस्तंभ अग्निस्तंभाच्या मार्गदर्शनाखाली, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली कोशाच्या मागे मागे आम्ही चालतो, त्यावेळेस नदी सुद्धा दुभंग होते. नदी सुद्धा दुभंग होते. मोठमोठे प्रश्न नाहीशी होतात, कारण आम्ही देवाला आमच्या जीवनामध्ये स्थान देतो. आणखी एक महत्वाची गोष्ट की कोश जाण्याचं कारण काय. हा जो 132वा स्तोत्र आहे त्याच्यामध्ये कोशाविषयी दावीद वर्णन करतो. तेच वर्णन पुन्हा एकदा उत्कम स्तोत्रामध्ये हे लोक करतात. तर मला त्याची आठवण करतात. तर मला सांगू दे की कोश जाण्याचं कारण काय आहे. तर महत्वाची गोष्ट आहे की एलीचे 2 पुत्र यांना वाटलं की कोश आपल्या बरोबर आहे, आपल्याला भिण्याचं काही कारण नाही, आपण कसंही वागलो तरी आपल्याला विजय मिळेल कारण आपल्या बरोबर कोश आहे. त्यांनी देवाला त्याचं स्थान दिलं नाही. त्यांचा हा भ्रम होता की देवाचा कोश आमच्याजवळ आहे, त्यामुळे आम्हाला शत्रू आमच्यावर कधी विजय मिळवू शकत नाही. या भ्रमामध्ये राहिल्या कारणाने ज्यावेळेस ते बलिष्ठांशी लढले त्यावेळेस ते हारले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की शत्रूने हा कोश पळवला. तर कोश आमच्यापासून
निघून जाण्याचं कारण हेच आहे की आम्ही देवाला त्याचं स्थान देत नाही, त्याचं महत्व आम्ही त्याला देत नाही. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये देवाचं स्थान असणं, आमचे श्रेष्ठ ठिकाणी असणं हे फार गरजेचं आहे. मला पुन्हाही सांगू द्या की देवाला योग्य ठिकाणामध्ये ठेवणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. हालेलुया. दुसरी महत्वाची गोष्ट की देवाला त्याचं स्थान देणं म्हणजेच देवाशी आपले नातेसंबंध दृढ करणं. हालेलुया. रोज आम्ही प्रार्थना करतो, वचन वाचतो, देवाचं भय धरतो, त्याची आठवण आम्ही करतो, त्यामुळे त्याचे आमचे रिलेशन चांगले असतात. आणि असं असल्यामुळे शत्रू आमच्यावर कधी विजयी होऊ शकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट देवाचे आणि माझे नातेसंबंध, आमचे रिलेशन्स, या रिलेशनवर बरंच काही अवलंबून आहे. मला एक गोष्ट सांगू द्या की हे एलीच्या पुत्रांनी देवाची रिलेशन नीट ठेवले नाही, त्यामुळे देवाची आणि त्यांची मैत्री त्या ठिकाणी संपुष्टात आली किंवा देव नाराज झाला. त्याचा परिणाम शत्रूने घेतला. ज्यावेळेस मनुष्याचे आणि देवाचे रिलेशन नीट नसतात ना, तर सैतान फायदा उचलतो. हालेलुया. लक्षात ठेवा, जस माझे आणि देवाचे नातेसंबंध नीट नसतील, आमचे रिलेशन ठीक नसतील, तर त्याचा गैरफायदा सैतान घेतो, जसा पलिष्ठांनी घेतला. आणि परिणाम काय झाला की त्या एलीला त्याने हरवलं, ते इस्रायल लोकांना त्याने हरवलं, कारण देवाला त्याचं पराक्रमाचं नावाचं श्रेय आम्ही दिलं नाही, त्याच्याशी आम्ही चांगले नातेसंबंध जोडले नाहीत. त्याचा परिणाम सैतानाने घेतला, शत्रूने घेतला आणि आमच्यापासून तो कोष त्याने पळवला. पळवल्यानंतर पाहतो अभिनादाबाच्या घरामध्ये तो 20 वर्ष होता. आणि मला असं होतं की ओबेद अदोम गित्तीच्या घरामध्ये 3 महिने होता. तर मला असं होतं की या गोष्टीमुळे 20 वर्ष आणि 3 महिने, या गोष्टीमुळे इस्रायल लोकांना देवाचा विसर पडला. हालेलुया. अनेक वेळेला आम्ही देवाची लेकरं आहोत याचा आम्हाला विसर पडतो. आम्ही कुठेतरी जगामध्ये रममान होतो, प्रार्थना करायची विसरतो, शास्त्र वाचायचं विसरतो, चर्चला जायचं विसरतो, सहभागिता विसरतो. परिणाम काय होतो? शत्रू आमच्यावर हल्ले करतो, शत्रू आमच्यावर हल्ले करतो आणि याला पराजित करण्याचा प्रयत्न करतो. आमच्यातलं देवाचं सानिध्य निघून जातं. हालेलुया. तर मला तुम्हाला सांगू द्या की ह्या शत्रूने यांच्यावर हल्ला करण्याचं कारण हेच आहे की ते गैरसमज होते की कोश आमच्याजवळ, आम्ही काही कसंही वागलो, काही केलं तरी चालेल, आणि म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, त्याचं योग्य स्थान त्याला दिलं नाही, देवाला त्याचं योग्य स्थान दिलं नाही. आणि म्हणून मला सांगू द्या की त्यांच्या जीवनामध्ये हार पत्करावी लागली, शत्रूने त्यांच्यावर हल्ले केले. आणखी एक महत्वाची गोष्ट, या 2 शमूएल 7व्या अध्यायामध्ये दाविदाने 2 असा महत्वाकांक्षा धरल्या होत्या. जीवनामध्ये 2 फार महत्वाच्या अशा अपेक्षा केल्या होत्या, आशा धरल्या होत्या. त्यापैकी पहिली गोष्ट की देवाचा कोष दाविदपुरामध्ये आणावा. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट, देवा प्रित्यर्थ मंदिर बांधा. आता मला एक गोष्ट समजा की कोष आणावा लागतो, मंदिर बांधावं लागतं. हालेलुया. मंदिर बांधावं लागतं, कोष आणावा लागतो, तर कोष आमचा नाहीये, देवाचा आहे. सानिध्य, देवाचं सानिध्य आमचं नाही, देवाचं आहे. अभिषेक आमचा नाही, देवाचा आहे. आणि याकडे आम्ही लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. आम्ही किती प्रयत्न केले बांधायचं, मंदिर बांधणे, अनेक लोक मंदिर बांधण्याला महत्व देतात, पण देवाच्या अभिषेकाला महत्व देत नाही, पवित्र आत्म्याला महत्व देत नाही, देवाच्या सानिध्याला महत्व देत नाही. फक्त त्यांना वाटतं की हे मंदिर आम्ही बांधलेलं आहे, त्या मंदिराला ते महत्व देतात. परंतु मला सांगू द्या की मंदिरापेक्षाही देवाची समक्षता मोठी आहे. आम्हाला माहित आहे की दाविदाच्या जीवनामध्ये जी दुसरी त्याची इच्छा आहे ती पूर्ण झाली नाही, मंदिर बांधण्याची इच्छा पूर्ण झाली नाही, परंतु कोष आणू शकला, तो कोष आणू शकला आणि त्याचं सिंहासन आढळलं असं म्हटलेलं आहे पुढे. तर मला सांगू द्या की या 2 गोष्टीमध्ये महत्वाचं स्थान कोणाला आहे, तर देवाच्या समक्षतेत, देवाचं सानिध्य मला पाहिजे. तर दाविदाने ही इच्छा केली होती की देवाचा कोष दाविदपुरात यावा
आणि दुसरी इच्छा केली की देवासाठी मंदिर बांधावं. ते बांधू शकला नाही, पण एक गोष्ट मात्र करू शकला. ते बांधण्यासाठी त्याने पैसा मिळवला, काबाड कष्ट केले, हार्डवर्क केले आणि आपल्या मुलाला मंदिर बांधताय म्हणून सगळी तरतूद त्याने करून ठेवली होती. आज शिकण्यासारखी एक गोष्ट आहे माझ्या प्रिय भाव बहिणींनो. आज आम्ही देवाची उपासना यासाठी करतो कारण अनेक देवाच्या सेवकांनी भूतकाळामध्ये फार कष्ट केले, फार त्रास घेतलेला. अनेक वेळा आम्हाला असं वाटतं की आता आम्हाला सगळं काही कळतं, परंतु मला सांगू द्या की इथपर्यंत आम्हाला आणण्याचं काम कोणीतरी केलेलं आहे, काही श्रम केलेले आहेत. हालेलुया. आणि वेळ घालवलेला आहे, देश पादाक्रांत केलेले आहे, कष्ट केलेले आहे, त्रास घेतलेला आहे. आणि म्हणून आज मी आरामशीरपणे देवाचं वचन सांगू शकतो, उपासना करू शकतो. तर मला तुम्हाला सांगू द्या की जरी दाविदाने मंदिर बांधू शकला नाही, परंतु मला ही गोष्ट माहिती आहे की शल्मोनाला मंदिर बांधण्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था दाविदाने करून ठेवली. जितका पैसा लागतो, जितक्या वस्तू लागतात, सोनं लागतं, चांदी लागते, सगळी गोळा करून ठेवली. हालेलुया. मला तुम्हाला सांगू द्या की आपण देवाच्या कार्यात आहोत हे पुरेस आहे. पूर्ण करायला देव समर्थ आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आम्ही सर्वजण मिळून, जे पिता पुत्र पवित्र आत्म्यावर विश्वास होता त्या सर्व लोक मिळून आमच्यामधलं जे ऐक्य आहे त्याचं देव गौरव करतो, देव त्याचा सन्मान करतो. आणि म्हणून इथं कोणी कमी महत्वाचा जास्त महत्वाचा नाही. काही लोक शल्मोनाला खूप महत्व देतात कारण त्यांनी मंदिर बांधलं, परंतु दाविदाकडे दुर्लक्ष करतात. पण हे लक्षात घेत नाही शल्मोनाला मंदिर बांधण्यासाठी दाविदाने कुमक पुरवलेली, दाविदाने सर्व साठा केलेला आहे, दाविदाने आणि मला समजाय की सर्व प्रकारची तयारी केलेली आहे, सोनं चांदी सगळं जमा केली, त्यामुळे शल्मोन मंदिर बांधू शकला. याचाच अर्थ आहे की कोणी देवाची सेवक व्यर्थ नाही झाले. सर्वजण देवाच्या कार्यासाठी महत्वाचे आहे. प्रत्येकाचा आम्ही सन्मान केला पाहिजे, प्रत्येकावर आम्ही प्रेम केलं पाहिजे. देवाचं काम करणारा प्रत्येक व्यक्तीची देव प्रशंसा करतो. आणि या ठिकाणी पाहतो की ही जी देवाची समस्या कोश आणणं ही जी त्याची इच्छा आहे दाविदाची, ती देवाने पूर्ण केली. हालेलुया. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, देव दाविदाकडे पाहत आहे, त्याचं पॅशन पाहत. हालेलुया. दाविदाचं पॅशन पाहत. माझ्या डोळ्याला झोप लावू देणार नाही, त्या अंथरुणावर मी झोपायला जाणार नाही, जोपर्यंत देवाचा कोश येत नाही तोपर्यंत मी झोपणार नाही, डोळा झाकू देणार नाही. केवढं हार्डवर्क आहे देवाची समक्षता मिळवण्यासाठी. एवढी मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे की त्याने झोपेकडे सुद्धा दुर्लक्ष केलं. वास्तविक पाहता मोठ्या जबाबदारीचा मनुष्य आहे, राजा आहे, मोठी कामं त्याला आहेत, मोठ्या जबाबदारी आहेत, ते सुद्धा म्हणायचं आहे. पण असं असताना सुद्धा तो म्हणतो की जोपर्यंत देवाचा कोश दाविदपुरात येत नाही तोपर्यंत माझ्या डोळ्याला मी झोप लागू देणार नाही, माझ्या अंथरुणावर सुद्धा मी जाणार नाही. हालेलुया. घेण्यासारखं आहे. देवाच्या सर्व प्रिय भाव बहिणींनो, सर्व सेवकांनो, हे घेण्यासारखं आहे की देवाची समक्षता मिळवण्यासाठी आम्हाला अलर्ट राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. देवाची समक्षता मिळवणं हे सर्वश्रेष्ठ गोष्ट, सर्वात प्रथम गोष्ट आहे, प्राधान्यानं प्रथम. आणि त्याच्या पाठीमागे मी रागावं अशी देवाची. तो म्हणतो नाही का, प्रथम तुम्ही त्याचं राज्य व धार्मिकता मिळवा, बाकीच्या गोष्टी आपोआप मिळतील. हालेलुया. आणि म्हणून मला सांगू की आमचं जीवन याच्यासाठी आहे की आम्हाला देव प्राप्त करायचं आहे, त्याचं सानिध्य मिळवायचं आहे. कदाचित जगातल्या गोष्टी मिळतील किंवा न मिळेल हे देवावर अवलंबून आहे, ते देवावर सोपवून द्या. परंतु त्याचं राज्य मिळवणं हे माझं कर्तव्य आहे. त्याची समक्षता मला मिळाली पाहिजे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. आणि दाविदाने हे दाखवलेलं आहे. मला तुम्हाला सांगतो की दाविदाविषयी दुसरे शमूएल 7व्या अध्यायात तो म्हणतो की मी गंधचुरूच्या मंदिरामध्ये राहतो, घरामध्ये राहतो, आम देवाचा कोश कुठेतरी दुसरीकडे आहे, ही खंत त्याला वाटते. कधी कधी आम्ही फार सुखामध्ये असतो,
परंतु देवाच्या प्रीतीकडे आम्ही दुर्लक्षच करतो, देवाच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष करतो. अनेक वेळा भरपुरी असल्यामुळे मनुष्य आपल्या स्वतःकडे जास्त पाहतो, देवाच्या सामर्थ्याकडे कमी पाहतो. या ठिकाणी हा सलमोन म्हणतो, मी गंधसरूच्या घरात राहतो आणि देवाचा कोश कहाणत्याच्या आतमध्ये आहे, आतमध्ये. झोप त्याला तो म्हणतो मला झोप लागत नाही. ही गोष्ट ऐकल्यानंतर त्याला झोप लागत नाही, त्याच्या डोळ्याला डुलकी येत नाही, अंथरुणावर तो जात नाही, कारण देवाच्या कोशाचा त्याला ध्यास लागला. एका ठिकाणी दावीद म्हणतो, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहातून लपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुटतो. हालेलुया. आज पुन्हा मी सांगतो, हालेलुया, की मला आवश्यक काय आहे तर देवाचं सानिध्य आवश्यक. त्यासाठी मला देवाला योग्य स्थान द्यायचं आहे. माझ्या जीवनामध्ये मी देवाला योग्य स्थान दिलं पाहिजे. जी त्याच्यासाठी योग्य जागा ती मी तयार केली पाहिजे. परमेश्वर त्यावर विराजमान होतो. हालेलुया. परमेश्वर त्याच्यामध्ये राहतो, त्याला यशस्वी करतो, त्याला बरकत देतो, त्याला आशीर्वाद देतो, त्याला अन्न पाण्याची कमी पडत नाही. देव त्याला भरपूर देतो, कारण आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आपण देवाला ठेवतो. आपण नेहमी देवाशी बोलणं हे फार महत्वाचं आहे. आणि तो दावीद राजा या ठिकाणी करत. मला तुम्हाला पुन्हा सांगू द्या, 132 स्तोत्रामध्ये ज्यावेळेस हे लोक डोंगर माथ्यावर जातात तेव्हा त्या गोष्टीची त्याला आठवण, की जी गोष्ट दाविदाने तो कोश दाविदपुरात आणला ना, जसा जयघोष केला तसा हा डोंगर चढून झाला, तसा जयघोष ते करत. तशाच प्रकारचा जयघोष ते करत. ते आनंद करताय की देवाने हा डोंगर चढण्यासाठी आम्हाला मदत केलेली आहे. देव आमच्या बरोबर राहिला म्हणूनच आम्ही डोंगर माथ्यावर येऊ शकतो. आणि हे जयघोषाचं स्तोत्र, त्याची आठवण ते करतात. हे स्तोत्र ते गातात कारण त्यांना माहिती आहे की देव आमच्या जीवनामध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट की दाविदाने आपल्या सेवेचा काय गोल आहे, काय उद्दिष्ट आहे ते समोर ठेवलं. हालेलुया. लक्षात ठेवा, कधी कधी आमचं उद्दिष्टच आम्ही विसरून जातो. तारणाच्या दिवशी म्हटलं होतं, देवा मरावं लागलं तरी तुला सोडणार नाही. आणि इथे थोड्या समस्या आल्या की रडत बसतो. तर मला तुम्हाला सांगू दे की माझं उद्दिष्ट, माझं ध्येय काही होऊ द्या, मला किती विरोध होऊ द्या, किती माझी प्रशंसा होऊ द्या, ते महत्वाचं नाही. परंतु मला माझा जो उद्दिष्ट आहे, जो गोल आहे तो मला गाठायचा. या दाविदाचा गोल तो होता की देवाचा कोश दाविदपुरामध्ये आणायचा आहे. हे त्याचं उद्दिष्ट होतं. आणि त्याच्यासाठी तो म्हणतो, माझ्या डोळ्याला मी झोप लागू देणार नाही, माझ्या अंथरुणावर मी जाणार नाही. हालेलुया. किती सुंदर त्या आम्हाला शिकायला मिळतं की जर एखादं उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवायचं तर आम्हाला त्याचा ध्यास लागला. त्यासाठी आम्ही जागृत राहण्याची फार गरज आहे. आणि देव आमच्या प्रत्येकाला या प्रकारे बोलतो. इथं मला पुढेही सांगू द्या, देवाचं योग्य स्थान देणं म्हणजे देवाची सेवा करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते डोळ्यापासून ढळवू देऊ नये. अनेकांचं लक्ष पैशाकडे जातं, अनेकांचं लक्ष मान सन्मानाकडे जातं, अनेक लोक काहींचं पॉलिटिक्सकडे जातं, काहींचं मला सांगू द्या की परिस्थितीकडे जातं, ढळतं. पण माझा उद्देश काय? या बाकीच्या गोष्टी आमच्या हातून घडतात, देव घडवतो. पण महत्वाची गोष्ट आहे, उद्दिष्ट हे आहे की मला देवाचा कोश दाविदपुरात आणायचा, मला देवाची समक्षता आणायची. देवाला योग्य स्थान द्या. देवाच्या समक्षतेसाठी जो कोणी जागृतीचं जीवन जगतो तोच व्यक्ती देवाला योग्य स्थान देतो. देवाची समक्षता माझ्या जीवनामध्ये असावी अशी ज्या कोणाची प्रार्थना आहे, उद्दिष्ट आहे, गोल आहे, तर मला सांगू द्या की देवाचा योग्य स्थान तो देत आहे. देवाला त्याची जागा तो देत आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, आणखी पुढची महत्वाची गोष्ट आहे की दावीद राजा आणि या कोशाच्या पुढे उपासना नाचत आहे. उपासना आता दोन प्रकारे दोनदा उपासना दाखवली. एकदा किर्यात यारीम
या ठिकाणातून कोश आणताना सुद्धा लोकांनी डग, झांजा, विणा सगळं वाजवलं. परिणाम काय झाला की त्या ठिकाणी अभिनादाबाचे 2 पुत्र होते, उज्जा आणि अय्यो. त्या उज्जाने काय केलं, त्या ठिकाणी बैलाने ठेच खाली, तो खड्ड्यामध्ये पडला. तर त्यावेळी कोश हालायला लागला. त्यावेळेस त्या कोशाला आधार देण्यासाठी उज्जाने हात लांब केला. परिणाम काय झाला, जरी इतकी चांगली उपासना त्यांनी केली, इतके चांगले गाणे गायले, इतके चांगले वाद्य वाजवले, पण परिणाम काय, तो उज्जाचा हनन झालं. उज्जा मेला, जागच्या जागी कथप्राण. एक गोष्ट महत्वाची की मनुष्य देव मनुष्याला आधार देऊ शकतो, मनुष्य देवाचा आधार कधी बनूच शकत नाही. हालेलुया. लक्षात ठेवा, लक्षात की देव मनुष्याचा आधार आहे. मनुष्य देवाचा आधार कधीच बनू शकत नाही. त्याने आधार देण्याचा प्रयत्न केला उज्जाने. काय परिणाम झाला, जागच्या जागी कथप्राण. कधी कधी आम्ही धार्मिकतेमुळे, गर्विष्ठपणामुळे, आपल्या जीवनातल्या त्यागामुळे म्हणा, आपण स्वतःला इतकं उंच करतो आणि ते देवाला कधी आवडत नाही. कारण देवासारखा कोणी नाहीच, येशू सारखा कोणी नाही, आणि म्हणून त्याचं स्थान आम्ही त्याला दिलं पाहिजे. तो पहिल्या स्थानावर. तुमची किती मोठी सेवा असू द्या, किती मोठा त्याग असू द्या, किती मोठं मिशन असू द्या, परंतु देवाचं स्थान देवाला दिलंच पाहिजे. त्याला मोठं आम्ही करणं फार गरजेचं, मोठं स्थान आम्ही देणं फार गरजेचं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, या ठिकाणी त्या देवाच्या या उज्जा आणि अय्यो यातील त्या उज्जाने हातभार लावला तर देव खवळला. देवाला फार राग आला. त्यांनी जागच्या जागी त्या उज्जाला, त्या ठिकाणी तो गतप्राण झाला, तो मेला. हे पाहिलं दाविदाने. दावीद घाबरला. हालेलुया. तो घाबरला, म्हटला नको नको, दावीदपुरात न्यायला नको आकोश. उज्जाला मेलेलं पाहिलं तर तो अतिशय घाबरला. तर मला तुम्हाला सांगू द्या, अनेक वेळा देव शासन करतो, पण घाबरू नका. देव त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करतो. आलेले कधी कधी त्याच्या प्रिय मुलांना तो शासन करतो, पण प्रिय मुलं, प्रेम, देवाचं प्रेम त्याच्यापेक्षा मोठं. आम्ही फक्त शासनकडे पाहतो, पण प्रेमाकडे पाहत नाही, देवाच्या प्रीतीकडे मी पाहत नाही. तर देवाची इच्छा असते की माझ्या लेकरांनी हे शासन म्हणजे शिक्षा, म्हणजे शिक्षण हे घ्यावं आणि माझी प्रीती त्यांनी ओळखावी. अनेक लोकांना वचन माहित आहे, पण देवाची प्रीती माहित नाहीये. हालेलुया. तर मला सांगू द्या की सर्व ज्ञानापेक्षा, सर्व गोष्टीपेक्षा, धार्मिकतेपेक्षा महत्वाची काय, देवाची प्रीती महत्वाची. आणि आमच्या जीवनामध्ये त्याला महत्वाचं स्थान असेल तरच मी देवाला त्याची योग्य जागा माझ्या अंतःकरणामध्ये देतो. देवाला त्याचं स्थान मी देतो आणि मी त्याला उंच करतो. आलेली मला तुम्हाला सांगू द्या की हे अभिनादाबाचं घर हे सियोन पासून एक 7-8 किलोमीटर अंतरावर, मैल अंतरावर, म्हणजे जवळच आहे. त्याच्यामुळे लोक गाफील जाऊ दे, कुठे जवळच आहे, फार जवळच आहे. कोच कुठे आहे, तिथं जवळच आहे. अभिनादाबाच्या घरी जवळच आहे. आणि काही लोक देवाकडे दुर्लक्ष करतात, जवळच आहे म्हणून दुर्लक्ष करतात. माझी आई फार प्रार्थना करते ना, म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. अमका व्यक्ती फार प्रार्थना करतो, नवरा म्हणतो बायकोला, बायको धार्मिक आहे म्हणून तो पण कसा पण जीवन जगतो, कारण त्याला वाटतं कोश जवळ आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या की प्रत्येकाला आपल्या अंतःकरणामध्ये देवाला घेण्याची जागा गरज आहे. देवाची जागा माझ्या अंतःकरणामध्ये तयार करणं हे फार गरजेचं. अनेक वेळा मी गाफील राहतो. बायबल सांगतो 2 पेत्र याचा 1 अध्याय 9 वचन की त्यांना आपल्या पूर्वीच्या पापाचा पश्चाताप केल्याची आठवण नाहीये. हालेलुया. पूर्वीच्या पाप क्षमेची त्यांना आठवण नाही, ते विसरलेत. हालेलुया. प्रगटीकरणात येशू ख्रिस्त एका मंडळीने म्हणतो की तू पहिली प्रीती सोडलेली आहे. जो पहिला आवेश, देवावरचं पहिलं प्रेम, देवाला आपल्या जीवनात प्राधान्य, हे एकेकाळी मी देत होतो, पण आज काय, आज मी कुठे आहे?
देवाला त्याचं स्थान मी देतोय का? देवाला आपल्या जीवनामध्ये पूज्य भाव पूज्य मानतोय काय? देवाचं भय माझ्या अंतःकरणामध्ये आहे काय? कधी कधी भूतकाळात कधीतरी होतं, पण आज मात्र गैरसमज आहे की देवाची रिलेशन नसल्या कारणाने त्यांना असं वाटतं की कोश जवळपासच कुठेतरी आहे, गाफील आहेत. माझ्या प्रिय भाव बहिणी, वैयक्तिकरित्या आम्हा प्रत्येकाला देवाची गरज. वैयक्तिकरित्या तो जवळ आहे म्हणून नाही, अगदी कुठेतरी 8-10 किलोमीटर अंतरावर आहे म्हणून नाही. देव माझ्या अंतःकरणामध्ये पाहिजे, तो माझ्यामध्ये राहायला पाहिजे. तर मला समजू दे की अनेक वेळा यांना त्याचा विसर पडला, असं पेत्र म्हणतो दुसऱ्या पत्रात 1:9 मध्ये, की त्यांना पूर्वीच्या पापाचा पश्चाताप झाल्याचा विसर पडले. आणखी त्याच्या आधी तो म्हणतो की देवाचे गुण तुमच्यामध्ये वाढते असावे. यालाच म्हणतात प्रभूमध्ये वाढणे. गुण वाढले पाहिजे, गुण. काही लोकांचं पाठांतर चांगलं आहे, वाढतं. हालेलुया. मी एका ठिकाणी गेलो होतो एका लग्नासाठी. त्या पाळी साहेबांनी अजिबातच पुस्तक हातामध्ये न घेता सगळा विधी तोंडपाठ करून टाकला. मी म्हटलं तुमचं पाठांतर खूप चांगलं आहे. ते म्हणे माझी ही देणगी आहे, मी लवकर पाठ करतो. तर मला समजलं की पाठ करणं ही गोष्ट चांगली आहे, पण त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट ही आहे की मला देवाची समक्षता पाहिजे, माझ्या अंतःकरणामध्ये तो विराजमान पाहिजे. देवाला योग्य स्थान मी त्याला दिलं पाहिजे. तो कुठेतरी दूरवर आहे, त्याच्यावर मी समाधानी नाहीये, तो माझ्यामध्ये असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय करावं, तर देवाचे जे गुण आहेत, सुभक्तीपणा, नंतर मला सांगू दे की अनेक गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत दुसरे पेत्र याचा पहिल्या अध्यायामध्ये. आणि मला सांगू दे त्या ठिकाणी पुष्कळ गुण दिले. ही गुण वाढते असा, म्हणजे प्रभूमध्ये मी वाढावं, गुण वाढते असा. तर माझ्यात आणि तुमच्यामध्ये देवाचे गुण वाढते असले पाहिजे. आठवणी आहेत, पण त्याच्यापेक्षा गुण वाढते असले पाहिजे. ख्रिस्तामध्ये मी वाढणं गरजेचं आहे. हे करणं म्हणजे देवाला योग्य स्थान देणं असतं. ज्यावेळेस मी ख्रिस्तामध्ये वाढतो, त्याचा अर्थ हाच आहे की मी देवाला योग्य स्थान देत आहे. हालेलुया. देवाला त्याच्या पराक्रम नावाचं श्रेय मी देत आहे, याकडे आमचं लक्ष असणं हे फार गरजेचं. मला सांगू दे की उपासना दुसरे शमूएल 7व्या अध्यायामध्ये ते सगळी वाद्य वाजवत होती व आणि चांगली मिरवणूक काढली होती, नाचत होते, सगळे काय होते. परंतु मला सांगू दे की देव त्यांच्या अंतःकरणामध्ये नव्हता. उज्जाने देवाला आधार देण्याचं पाप केलं, चूक केली. परंतु ज्यावेळेस दाविदाने याजक लोकांना विचारलं आणि त्याने जो बैलगाडीत तो कोश आणला होता तो त्यांनी खांद्यावर घेतला आणि अर्पण केली आणि मोठमोठा जयघोष केला. आता यामध्ये ख्रिस्त होता, देव होता. हालेलुया. उपासनेमध्ये देव पाहिजे, उपासनेमध्ये अभिषेक पाहिजे, उपासनेमध्ये फक्त गीत नको आहे. हालेलुया. मेकॅनिकल नको आहे, तांत्रिक नको आहे. तर आमच्या उपासनेमध्ये देव पाहिजे. देवाचं मुख मी न्हाळावं, अभिषेकाची मला गरज आहे. देवाचं सानिध्य मी उपभोगलंच पाहिजे. ही खरी उपासना आहे. म्हणजे आमच्या उपासना जर योग्य असेल तर देवाला स्थान आम्ही निर्माण करतो. हालेलुया. देवाला योग्य स्थान निर्माण करतो, त्याच्या वस्तीसाठी, त्याला राहण्यासाठी. माझी योग्य उपासना, देवाला पसंत पडणारा यज्ञ, देवाची समक्षता, देवाचा अभिषेक. तिथं असं म्हणतात की ज्यावेळेस हे लोक कोशाकडे जायचे त्या मेघस्तंभ अग्निस्तंभाच्या द्वारे त्यांना मार्गदर्शन लाभायचंय. हालेलुया. तर मला समजतं की ज्यावेळेस आम्ही उपासना करतो आम्हाला देवाने मार्ग दाखवण्याची गरज आहे. देवाचा सुटकेचा मार्ग, आशीर्वादांचा मार्ग, आमच्या वैयक्तिक जीवनातल्या समस्या कशा सुटतील याचा मार्ग जर योग्य उपासना मी देवाला सादर केली तर देव त्याचं मार्गदर्शन आम्हाला करतो. इतकंच नाही तर समस्या सोडवण्यासाठी देव पॉवर देतो, शक्ती देतो. हालेलुया. योग्य स्थान, देवाला वास्तव्यासाठी योग्य स्थान द्या.
कारण त्या स्थानामध्ये आम्हाला मार्गदर्शन मिळतं, त्या स्थानामध्ये आम्हाला अभिषेक मिळतो, त्या स्थानामध्ये आम्हाला सामर्थ्य मिळतं. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आम्ही देवाला आमच्या उपासनेमध्ये योग्य स्थान द्यावं. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही जळमट आहेत किंवा जे काही मलिनता आहे ती सगळी काढून टाका. त्या ठिकाणी देवाचं स्थान आम्ही तयार करा. पुन्हाही सांगतो, दाविदाने केल्याप्रमाणे देवाच्या कोशापुढे नाचणं आणि देवाचा कोश आणण्यासाठी जी त्याची अगतिकता आहे, जी भूक आहे, त्या ठिकाणी म्हणतो मला डोळा सुद्धा मी झाकत नाही, अंथरुणावर सुद्धा जात नाही, मला कोश पाहिजे, मला कोश पाहिजे. आज प्रत्येकाला या गोष्टीची गरज आहे. मला कोश पाहिजे, मला देवाची समक्षता पाहिजे, मला देवाचा अभिषेक पाहिजे, मला देवाचं सामर्थ्य पाहिजे. ही आमची प्राधान्यानं प्रार्थना असा. त्यासाठी देवाला योग्य स्थानावर ठेवण्याची गरज. देव योग्य स्थानी असावा. आणि म्हणून आम्ही पाहतो पहिल्या 9 वचनामध्ये, आता मी डिटेल वाचत नाही, परंतु मी सारांश सांगितलेला आहे. या पहिल्या 9 वचनामध्ये दाविदाने मनुष्य या नात्याने देवाकडे ज्या अपेक्षा केल्या किंवा ज्या इच्छा धरल्या त्याच्यामध्ये देव होता. देवाला त्याने योग्य स्थान दिलं, देव योग्य जागेवर त्याने ठेवला. देवापुढे रिक्त नम्र होऊन देवाला उंच केलं. आपल्या स्वतःच्या गोष्टीला महत्व दिलं नाही, देवाच्या गोष्टीला महत्व दिलं. परिणामी काय झालं? त्याचं जीवन देवाने आशीर्वादित केलं, यशस्वी केलं, शत्रूचा पाडाव केला, देवाने त्याला मार्गदर्शन केलं. हालेलुया. देवाची समक्षता त्याला मिळाली. हालेलुया. आज आम्हाला प्रत्येकाला देवाच्या समक्षतेची गरज आहे, प्रभूची गरज आहे. म्हणून प्रभूला माझ्या जीवनातून योग्य स्थान दिलं पाहिजे, योग्य जागेवर मी त्याला ठेवा. आकाश पृथ्वीचा निर्माण करता परम पवित्र देव माझ्या अंतःकरणामध्ये येत आहे, राहू इच्छित आहे. त्यासाठी आपण जागा त्याला दिलीच पाहिजे. ज्याप्रमाणे जन्म घेताना सुद्धा त्याच्या आई वडिलांनी त्या गोठ्यातली जागा व्यवस्थित केली. मला तुम्हाला सांगतो की आमचं अंतःकरण सुद्धा गोठ्यासारखं गोठ्यापेक्षा वेगळं नाही, गोठ्यासारखंच आहे. पण स्वच्छ करा, पश्चाताप करा, देवाला त्याच्या नावाचं श्रेय द्या, देवाला समर्पित व्हा, देवाची भूक तहान बाळगा. आमच्या अंतःकरणामध्ये देव विराजमान हो. पुन्हा एकदा सांगतो, देवाला आमच्या अंतःकरणात राहण्यासाठी योग्य जागा द्या, योग्य जागा द्या. उपासना अशी असावी ज्याच्यामध्ये अभिषेक आहे. फक्त वाद्य, डान्स किंवा इतर काही गोष्टी नको. तर त्या उपासनेमध्ये अभिषेक पाहिजे, त्या उपासनेमध्ये सामर्थ्य पाहिजे, त्या उपासनेमध्ये देवाची समक्षता पाहिजे. हालेलुया. आपण देवाला योग्य जागेवर ठेवूया. प्रभू तुम्हा सर्वांचं सहाय्य करो.